जनाब संजय राऊत यांनी सकाळी सकाळी पुन्हा एकदा देशाच्या विरोधात खडे फोडायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता न बोलता 5 वाजता का बोलले, असा प्रश्न संजय राऊत यांना पडलाय. संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा बोलतायत तेव्हा देशद्रोह्यांच्या, देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरते, त्यांना हादरे बसतात. अगदी तसेच हादरे काल संजय राऊत तुम्हाला देखील बसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याच्या आधी देखील देशाला 5 वाजता संबोधित केलेलं आहे आणि जेव्हा देशाला 8 वाजता संबोधित केलंय तेव्हा तुमच्यासारख्या देशद्रोहाची पिवळी झालेली देखील या देशाने बघितलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं देशाच्या हिताचे निर्णय घेत असतात आणि काल काही तुम्ही जावाई शोध लावला की क्रिकेटची मॅच बघण्यासाठी मोदीजी 5 वाजता बोलले. अहो 5 वाजता बोलून जीएसटी मधून लोकांना दिलासा करण्याचं काम केलं. तुम्ही सकाळी 9चा 10चा भोंगा वाजवता. तुम्ही कुणाला दिलासा देताय? तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा देण्यासाठी बोलतायत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी बोलतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटीच्या माध्यमातून 2 लाख कोटीची सवलत काल देशवासियांसाठी जाहीर केली आणि जीएसटी मध्ये सर्वात मोठा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, त्याची घोषणा मोदीजींनी केली. अशा पद्धतीनं दिलासा देणारी घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांचं मात्र पोट दुखतंय, कारण संजय राऊत यांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा हा देशासाठी नाही तर देशविरोधी शक्तींसाठी असतो, हे वारंवार सिद्ध झालंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा देशाच्या हितासाठी बोलतात, सर्वसामान्य नागरिकाच्या हितासाठी बोलतात. तुम्ही मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं हित करताय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आजपर्यंत देशाला ऐतिहासिक अशा भेटी दिल्यात. 370 कलम असो, राम मंदिर असो किंवा जीएसटीचा दिलासा असो, अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भेटी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्य नागरिकांना 140 कोटी जनतेला दिलेत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही पत्राचाळीचे 50-50 लाख रुपये आधी मराठी माणसाला द्या. मराठी माणसाची घरं लुटण्याचं काम, पत्राचाळीच्या माध्यमातून घोटाळा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय. आधी पत्राचाळीत लुटलेले पैसे सर्वसामान्य मराठी माणसाला परत द्या आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राम मंदिर असेल किंवा जीएसटीचा दिलासा असेल असं सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक कामं केलेले आहेत. अनेक वेळेला देशवासियांना मोठ्या मोठ्या भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळेच एकदा दोनदा नाही तर 3दा सर्वसामान्य नागरिकांनी मोदीजींना विजयी केलेला आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर पत्राचाळीच्या घोटाळ्याचे पैसे सर्वसामान्य मराठी माणसाला परत द्या. खरं तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू फरहाननी जी ऍक्शन केली ती अतिशय चुकीची आहे. त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर क्रिकेटच्या माध्यमातून मिसाईल टाकण्याचं काम केलंय. पाकिस्तानचे खेळाडू जर का आमच्याकडे बंदूक सारखं बॅट दाखवत असतील तर त्या खेळाडूंना आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी मिसाईल टाकून उत्तर दिलंय. एकदा नाही तर 2दा आशिया कप मध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम मिसाईल टाकून आपल्या क्रिकेटपटूंनी केलंय. त्यामुळे अशा पद्धतीच्या बंदुका भारतीय क्रिकेटपटूवर किंवा भारताकडे चालवण्याची हिम्मत पाकिस्तानने जेव्हा जेव्हा केली तेव्हा त्याला मुंहतोड जबाब देण्याचं काम, तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीयांनी केलंय. काल देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये सूर्यकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानवर क्रिकेट रूपी मिसाईल टाकून पाकिस्तानला गारद करण्याचं काम केलंय. संजय राऊत, आपल्या भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीकडे लक्ष द्या.
तुम्हाला भारतीय खेळाडूच्या कामगिरीकडे बघायला लक्ष नाही. भारतानं एकदा नाही तर दोनदा सामना जिंकलाय, दोनदा मॅच जिंकली. संजय राऊत यांनी एक तरी ट्विट केलं का? संजय राऊत यांनी पाकिस्तानचा उदो उदो करणं थांबवावं. आधी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट करावं. संजय राऊतनी त्या दिवशी आपण भारत पाकिस्तान सामन्यामध्ये विजय झालो एकही ट्विट केलं नाही, भारताचं अभिनंदन केलं नाही. आजही आपण भारत पाकिस्तान सामन्यामध्ये विजय झालो, संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट केलं नाही. संजय राऊत, तुम्हाला लाज वाटते का भारतीय टीमचं अभिनंदन करायला? हिम्मत असेल तर आधी भारतीय टीमचं अभिनंदन करा आणि मग अशा पद्धतीचे उत्तर द्या. आपल्या क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर मिसाईल टाकून क्रिकेटच्या मैदानात विजय मिळवला, त्याबद्दल आपल्या टीमचं अभिनंदन करा. खरं तर संजय राऊत यांना अंधभक्त वगैरे बोलण्याचा अधिकार नाही, कारण संजय राऊत स्वतः गुलाम आहेत. तुम्ही काय अंधभक्ताच्या गप्पा करताय? स्वतः गुलाम असलेल्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये. आणि आज संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पाकिस्तानचा जो क्रिकेटपटू आहे फरहान, त्याचं नाव न विसरता घेतलं आणि सूर्यकुमार कोण आहे असं म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारतात. तुम्ही आपल्या भारतीय कॅप्टनचं नाव विसरता आणि पाकिस्तानच्या खेळाडूचं नाव मात्र तुम्हाला तोंडपाठ आहे. संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे नाव तोंडपाठ आहेत आणि आपल्या कॅप्टनचं नाव तुम्ही विसरता. ज्या कॅप्टननी 2 वेळेला पाकिस्तानला धूळ चारली, पाकिस्तानचा पराभव केला, अशा कॅप्टनचं नाव तुम्ही विसरता आणि पाकिस्तानच्या प्लेयरचं नाव मात्र तुमच्या ओठावर आहे, कारण तुम्हाला पाकिस्तानवर प्रेम आहे. हे जर का काल पाकिस्तान जिंकली असती तर संजय राऊत यांनी फटाके फोडले असते, संजय राऊत यांनी त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट लिहिलं असतं. परंतु भारतीय टीम जिंकल्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून संजय राऊत यांची सकाळी सकाळी चिडचिड होते. संजय राऊत स्वतः जुगारी आहेत आणि कालच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावल्यामुळे संजय राऊत यांचे पैसे गेलेले आहेत. याच्या आधी देखील भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या बाजूने जुगार लावला होता, पाकिस्तान जिंकण्यासाठी पैसे लावले होते आणि आज देखील संजय राऊतनी अशाच पद्धतीनं पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावून पराभव झाला. संजय राऊत यांचे काल पैसे गेलेले आहेत, त्यामुळे संजय राऊत यांची अशा पद्धतीनं चिडचिड होते. खेळाचं मैदान असो किंवा युद्धाचं मैदान असो, भारतीय क्रिकेटपटू, भारतीय जवान पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांनी रक्ताचे पाट वाहण्याचं पाप केलं होतं, अशा दहशतवाद्यांना आम्ही कंठस्नान घातलं. आपल्या जाबाज सैनिकांनी त्यांना यमसदनी पाठवलं. संजय राऊत, तुमच्यामध्ये कुठलीच हिम्मत नाही. काल तुम्ही पाकिस्तानच्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या बाजूने पैसे लावलात आणि हारलात, म्हणून तुम्हाला गॅम्बलिंग बद्दल बोलावंसं वाटतं. तुम्ही काल लाखो रुपयाचा सट्टा हारलात, याची आमच्याकडे माहिती आहे. पाकिस्तानला पैसे मिळावेत यासाठी तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलतायत, परंतु 140 कोटी जनता तुम्हाला त्याचं उत्तर देईल. खरं तर भारताच्या राष्ट्रभक्तीचा पॅटर्न हा मोदीजींचा पॅटर्न आहे, हा इंडियाचा भारत पॅटर्न आहे आणि हा नवा पॅटर्न भारताच्या 140 कोटी जनतेला माहित आहे. हा नवा भारत घाबरत नाही, हा नवा भारत रडत नाही तर लढतो. पाकिस्तानला घरात घुसून मारण्याचा पॅटर्न मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालाय. पाकिस्तानला पराभव करण्याचा पॅटर्न हा आपल्या भारतीय जवानांच्या नेतृत्वात तयार झालाय. संजय राऊत यांचा पॅटर्न पाकिस्तानचा पॅटर्न आहे, कारण संजय राऊत यांचा पॅटर्न पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, संजय राऊत यांचा पॅटर्न पाकिस्तानचा उदो उदो करणं. यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात आणि पाकिस्तानच्या पॅटर्नचा उदो उदो संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात
भारताचा नवा पॅटर्न सुरू आहे आणि हा भारताचा नवा पॅटर्न रडत बसत नाही तर लढतो आणि घरात घुसून मारतो. माझी मागणी आहे की जय शहा यांच्यावर बोलण्याऐवजी, जय शहा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे. कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत. संजय राऊत ज्या पद्धतीनं पाकिस्तानची दलाली करण्याचं काम करतायत, टीम इंडिया जिंकल्यानंतर तुम्ही ट्विट करणार नाहीत आणि पाकिस्तानचे गोडवे गात बसणार. त्यामुळं संजय राऊत यांना आधी पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे, अशी माझी या निमित्ताने मागणी आहे. खरं तर संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख होते. नाशिकचे संपर्क प्रमुख असताना संजय राऊत यांनी नाशिकच्या शिवसेनेची वाट लावली, नाशिकच्या शहराची वाट लावली. आता संजय राऊत जर का ठाण्याकडे बघत असतील तर ते इथून पुढे ठाण्याची आणि ठाण्यातल्या उभाटा गटाची देखील वाट लावणार आहेत. त्यामुळं ठाणेकरांना माझी नम्र विनंती आहे की जशी नाशिकला संजय राऊत यांची नजर लागून नाशिकला खराब करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं, तसं ठाण्याला संजय राऊत यांची नजर लागू देऊ नका. मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं फक्त ठाण्याकडे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार करतंय. त्यामुळं देवाभाऊंना फक्त ठाण्यात नजर ठेवण्याची गरज नाही. देवाभाऊंची नजर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गोंदियापासून गडचिरोलीपर्यंत, कोल्हापूर पासून सोलापूर पर्यंत प्रत्येक शहराकडे देवाभाऊंची नजर आहे आणि देवाभाऊ हा महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहेत. देवाभाऊ प्रत्येक जिल्ह्याला पुढे घेऊन जात आहेत. संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख असताना नाशिक जिल्ह्याची पूर्णतः वाट लावली. नाशिक जिल्ह्यातील उभाटा गट संपवण्याचं काम केलं. आता तुम्ही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला असाल तर ठाण्याची देखील वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि संजय राऊत काय म्हणतायत की ठाण्याचं बीड होईल. अहो, तुम्ही आमच्या बीडला बदनाम करू नका. बीड हा साधू संत महंत साहित्यिकांचा जिल्हा आहे. बीडमध्ये एखाद्या दोन घटना ज्याच्यामध्ये हिंसा घडली अशा घडल्या असतील तर त्यामुळं अख्ख्या समस्त माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. माझा बीड जिल्हा हा साधू सहंतांचा आहे, माऊली महाराज चाकरवाडीकर यांचा आहे. हा बीड जिल्हा मुकुंदराज यांचा आहे. हा बीड जिल्हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा आहे. या बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं कारस्थान संजय राऊत तुम्ही करू नका. बीडची जर का बदनामी केली तर संजय राऊत तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल. एखाद दुसरी घटना घडली म्हणून अख्खा बीड जिल्हा बदनाम करण्याचं कारस्थान संजय राऊत तुम्ही करू नका. तुम्ही संपर्क प्रमुख असताना नाशिकमध्ये काय वाटोळं केलं आणि आता ठाण्यात जाऊन वाटोळं करणार आहेत त्याच्याकडे बघा. बीड जिल्ह्याबद्दल चकार शब्द बोलला तरी आम्ही सहन करणार नाही, कारण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आमच्यासाठी प्रिय आहे. आमचा झेंडा हिंदुत्वाचा आहे आणि आमचा दांडा राष्ट्रभक्तीचा आहे. संजय राऊत, तुमचा झेंडा पाकिस्तानचा आहे आणि तुमचा दांडा राहुल गांधींचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताय, याच्या आधी देखील उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झेंड्याला फडकं म्हटलं होतं आणि आता तुम्ही हा झेंडा भाजपचा म्हणताय. अहो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा हा हिंदुत्वाचा झेंडा आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचं काम आणि राष्ट्रभक्तीचे विचार पुढे नेण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केला जातोय. आणि हा दसरा मेळावा आज सुरू झालेला नाही. वर्षानुवर्ष 100 वर्षाची या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अभिमानाने हिंदुत्वाची पताका
भगवा झेंडा खांद्यावर घेऊन समर्थपणे राष्ट्रभक्तीचा नारा देतोय. संजय राऊत, तुमचा झेंडा पाकिस्तानचा आहे आणि तुमच्या झेंड्याला राहुल गांधींचा दांडा लागलेला आहे. त्याकडे आधी लक्ष द्या आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झेंड्यावर, राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या अजेंड्यावर टीका करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हा देशभक्तीचा आहे, तर तुमचा अजेंडा हा पाकिस्तान भक्तीचा आहे. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मराठा समाजाला अतिशय सक्षम असं आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी सुरू आहे. मराठा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रमाणपत्र देखील मिळत आहे आणि यात कुठेही आपल्या ओबीसी बांधवांचं देखील नुकसान होणार नाही. माझी मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की अशा पद्धतीनं मराठा प्रमाणपत्र मिळत असताना ते प्रमाणपत्र जास्तीत जास्त मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत. अशा पद्धतीची भाषा त्यांनी करू नये. काल एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलताना संजय राऊत, मराठी गौरव नावाच्या युट्यूब चॅनलवर बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आम्ही गांजा पितो आणि वेगवेगळे नेते हे भांग पितात. संजय राऊत, तुम्ही गांजा पिऊन पत्रकार परिषद घेता त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही भांग पिऊन पत्रकार परिषद घेता त्याला ऑब्जेक्शन आहे. तुम्ही जी काय वायफळ बडबड करता रोज आणि अशा पद्धतीनं कोणी भांग केला, कोणी गांजा ओढला याबद्दल तुम्ही बोलू नका. तुम्ही रोज सकाळी गांजा पिऊन, भांग पिऊन जी वायफळ बडबड करता आणि पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेता त्याला आमचा विरोध आहे. यापुढे अशा पद्धतीच्या भूमिका तुम्ही घेऊ नका. खर तर हर्षवर्धनजी, तुम्हाला नवनाथ बन यांचे विचार जाळायचे नाहीयेत, तर तुम्हाला हा देश जाळायचा असं तुमच्या वक्तव्यावरून दिसतंय. राहुल गांधी ज्या पद्धतीनं ट्विट करून जेन झीचा उल्लेख करून नेपाळ सारखी परिस्थिती होईल अशा पद्धतीचे इशारे देत आहेत आणि तुम्ही देखील या ठिकाणी जाळपोळीची भाषा करतायत. अहो, तुम्हाला नवनाथ बन यांचे विचार जाळायचे नाहीत, तर इथला देश जाळायचा आहे. महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी अराजकता निर्माण व्हावी यासाठी हर्षवर्धनजी तुम्ही प्रयत्न करतायत, परंतु 140 कोटी जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद आहेत. इथल्या तरुणाईचे, इथल्या जेनजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ आहे आणि आपल्या देवाभाऊंना महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे तुम्ही अशी कसल्याही पद्धतीने जाळपोळीची भाषा करणार असाल, कुणाचे विचार जाळण्याचा प्रयत्न करणार असाल आणि कुणाला जाळपोळीबद्दल बोलणार असाल, तर इथली जनता हर्षवर्धनजी तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जाळपोळ करा, फोडाफोडी करा, ही काँग्रेसची रणनीती राहिलेली आहे. आमचे विचार हे हिंदुत्वाचे विचार आहेत. आमचे विचार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. ते कुणीही जाळू शकत नाही.